Manjari. Hello, myself Gauri. We are from Shusadanpit School. Today we are taking Mrs. Vaishali Nimbaji Jaughale interview. She is working in District Hospital of Buldana. She's post is nursing officer, means staff nurse. So let's start. मॅम, तुमच्या स्वतःबद्दल व तुमच्या एज्युकेशन विषयी आम्हा विद्यार्थ्यांना थोडीशी माहिती द्या. हॅलो, माझं नाव वैशाली जौघाले. मी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बुलढाणा येथे कार्यरत आहे. माझं पद नर्सिंग ऑफिसर. ॲज अ स्टाफ नर्स आय एम वर्किंग इन द डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बुलढाणा. त्यामध्ये माझं BSc नर्सिंग कंप्लीट झालेलं असून मी नर्सिंग स्टाफ नर्स या पोस्टवरती कार्यरत आहे. मॅम, तुम्हाला एज्युकेशन पूर्ण करायला किती इयर लागले? माझं डिग्री कोर्स असल्यामुळे मला 4 वर्षाचा पिरियड लागला. 4 वर्षामध्ये माझं BSc नर्सिंग कंप्लीट झालं आफ्टर 12th सायन्स. मॅम, आमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना तुमच्या फील्डला करिअर करायचे असेल तर आम्ही काय करायला हवं? त्यामध्ये 11th-12th सायन्स झाल्यानंतर तुम्हाला ज्या CETच्या एक्झाम्स असतात, नीट असते, नीटची एक्झाम द्यावी लागेल. त्यानंतर एक नर्सिंग CET म्हणून एक नवीन एक्झाम स्टार्ट केलेली आहे. ती नर्सिंग CET तुम्हाला द्यावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला जर अबाव 50% मार्क्स असतील तर त्याच्यानंतर तुम्ही नर्सिंगच्या कुठल्याही कॉलेजेसला ॲडमिशन घेऊ शकता. तुमच्या नर्सिंग फील्ड विषयी आम्हाला मार्गदर्शन करा. नर्सिंग हे असं एक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये डॉक्टरांनंतर 24 आवर्स जे पेशंटसोबत राहतात ते नर्सेस असतात, मेल नर्स किंवा फिमेल नर्स. तर त्यामध्ये तुम्हाला नर्सिंगमध्ये 3 कोर्सेस आहेत. एक BSc नर्सिंग जो डिग्री कोर्स आहे, त्यानंतर GNM नर्सिंग जो 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे, आणि ANM नर्सिंग तो 1.5 वर्षाचा तो पण डिप्लोमा कोर्स आहे. तुम्ही जर सिस्टर झाला नसता तर तुम्ही काय केलं असतं? नाईस क्वेश्चन. जर मी स्टाफ झाली नसती तर मला टीचिंगची खूप आवड आहे. मी ॲज अ टीचर म्हणून कुठल्या तरी स्कूलवरती जॉईन केलं असतं. तुम्ही सध्या कुठे कार्य करत आहे? मी सध्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आणि माझं डिपार्टमेंट आय डिपार्टमेंटला आहे. तुम्ही सध्या कोणत्या डिपार्टमेंटला आहात? मी सध्या ऑफ्थॅल्म डिपार्टमेंटला आहे. त्याच्यामध्ये डोळ्यांचे ऑपरेशन, जे ओल्ड एज पीपल असतात अबाव 60 वगैरे, किंवा ज्यांना डोळ्याने दिसत नाही त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन त्या वॉर्डमध्ये केल्या जातात आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटची तिथे काळजी घेतली जाते. दररोज डोळ्यांची काळजी कशी घ्यावा? दररोज डोळ्यांच्या काळजी घेण्यामध्ये आत्ताच्या मुलांना स्क्रीन टाईम खूप जास्त आहे. स्क्रीन टाईममुळे खूप कमी वयामध्ये मुलांना चष्मा लागत आहे. तर स्क्रीन टाईम तुम्ही कमी ठेवू शकता. त्याच्यानंतर खूपच नेसेसिटी असेल तर तुम्हाला जर लॅपटॉप PCच्या समोर जर बसायचं असेल तर तुम्ही त्याचे गॉगल्स मिळतात, ते गॉगल्स यूज करून तुम्ही TV किंवा मोबाईल्स वगैरे ऑपरेट करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त रोज सकाळी उठल्यानंतर डोळ्यांचे काही ठराविक व्यायाम आहेत, ते व्यायाम तुम्ही करू शकता. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर थोडंसं गुणगुणं पाणी जे असतं, कोमट पाणी असतं, कोमट पाण्याने तुम्ही तुमचे डोळे स्वच्छ करू शकता. या व्यतिरिक्त आहारामध्ये तुम्ही पालेभाज्या जर खाल्ल्या तर तुमच्या डोळ्यांची हेल्थ चांगली राहील. आय डोनेट करायचं असेल तर काय करायला हवं? व्हेरी नाईस क्वेश्चन. आय डोनेट अशी एक गोष्ट आहे की ज्यानंतर म्हणजे आपण मेल्यानंतरही हे जग बघू शकतो. त्यासाठी आय डोनेशनसाठी तुम्ही जेव्हा जिवंत असाल तेव्हा तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म भरल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती मृत्यू होतो, त्याच्यानंतर त्या डिपार्टमेंटला, ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही तो फॉर्म सबमिट केलेला असेल त्या डिपार्टमेंटमधून 24 आवर्समध्ये तुमच्याकडे एक व्यक्ती येईल आणि तुमचे ते डोळे काढून घेतल्या जातील आणि ते प्रिझर्व करून ठेवल्या जातील, जेणेकरून ते एखाद्या गरजू व्यक्तीला दिल्या जाईल आणि त्या गरजू व्यक्तीला दिल्यानंतर तुम्ही मेल्यानंतर सुद्धा सृष्टी बघू शकता. डोळ्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय करायला हवं? सहसा डोळ्यांना इन्फेक्शन जर तुमच्या शेजारच्या व्यक्तीला किंवा वातावरणामध्ये जर इन्फेक्शन असेल तरच तुमच्या डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. तसं जनरली डोळ्यांमध्ये इन्फेक्शन सहसा होत नाही. वारंवार तुमचे दूषित हात याला लावणे, डोळ्यांना लावणे, त्याच्यानंतर तुमचे जर शेजारी कुणाला इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याच्या जवळजवळ तुम्ही बसणे, या गोष्टी तुम्ही करू नका, जेणेकरून तुमच्या डोळ्यांना त्याचे इन्फेक्शन होणार नाही. खराब हात असतात, आपण नेहमी सांगतो हँड वॉशिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. हँड वॉशिंग केल्यानंतरच तुम्ही चेहऱ्याला, डोळ्याला हात लावला पाहिजे. तुमचे हात खराब असतील आणि तेच तुम्ही डोळ्यांना वापरले तर तुम्हाला 100% इन्फेक्शन होणार. तुम्ही ही फील्ड का चूज केली? आवड. मला नर्सिंग प्रोफेशनमध्ये आवड अशी होती की यामध्ये पेशंटची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर तुम्हाला एक जॉब आत्ताच्या याच्यामध्ये गरजेचा आहे, तो जॉब पण इथे हमी जॉब आहे.
ते पण एक प्रश्न आहे. म्हणजे सेवा प्लस निभा दोन्ही गोष्टी आहेत म्हणून मी नर्सिंग फॅकल्टी चूज केली. तुमचा छंद काय आहे? मला वाचनाची आवड आहे. मी पुस्तकं वाचण्यासाठी प्रयत्न असते. तुमचा पेशंट जर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये असेल तर त्यांना तुम्ही कसं हँडल करता? इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये जसं की ICU वगैरे आहे त्या ठिकाणी पेशंटला विदिन म्हणजे सेकंड किंवा लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतं. कारण जर त्या पेशंटला तेवढ्या वेळामध्ये जर ट्रीटमेंट नाही मिळाली तर त्या पेशंटचा जीवही जाऊ शकतो. अशा सिच्युएशनमध्ये आम्ही पेशंटला फर्स्ट ऑफ ऑल तर आपण जाऊन पेशंटची जेवढी केअर होता येईल तेवढी केअर आम्ही करतो. मशीनवर घेणे, व्हेंटिलेटर्सवरती घेणे, आम्ही कॉल फॉर हेल्प करतो. जवळ कोणी असेल त्यांना सांगतो की लगेच डॉक्टरांना फोन करा आणि डॉक्टरांना बोलवून घ्या. जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना बेसिक सपोर्टवरती ठेवतो. त्यांना ऑक्सिजन लावतो. व्हेंटिलेटर्सवरती जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी डॉक्टर्सच लागतात. लवकरात लवकर डॉक्टर आल्यानंतर त्या पेशंटची बाकीची ट्रीटमेंट चालू. तुमच्या एज्युकेशन फील्डमध्ये एखादी अविस्मरणीय क्षण सांगा. याच्यामध्ये बरेचसे अनुभव आले पण त्यामधला पण एक सगळ्यात आनंदाचा क्षण जर म्हणाल तर तो असा होता की जेव्हा मी डिलिव्हरी वॉर्डमध्ये ड्युटी करत होती त्यावेळेला एक बेबी नुकतंच जन्मलं आणि जन्म झाल्यानंतर बाळ रडायला हवं. रडलं म्हणजे असं समजलं जातं की बेबी चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर त्यावेळेला असं झालं होतं की एक थोडा वेळ पास झाला पण ते बेबी क्रायच नाही केलं, रडलंच नाही. तर त्यावेळेला आम्हाला असं वाटलं अरे आपण या बाळाला गमावलं. पण सडनली जेव्हा त्याला CPR दिल्या गेलं, ज्या वेळेला त्याला माउथ टू माउथ ब्रिदिंग दिलं गेलं, CPR दिलं गेलं, त्याच्यानंतर ते बाळ अगदी असं खळखळून रडायला लागलं, जोरजोरात रडायला लागलं. तेव्हा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि विशेष म्हणजे ते बाळ खूप वर्षानंतर ती लेडीज प्रेग्नेंट राहिली होती. त्यावेळेला मला आणि माझ्या स्टाफला, माझ्या कलिग्सला सगळ्यांना खूप आनंद झालेला. तो क्षण खरंच अविस्मरणीय. तुम्ही अजून किती डिपार्टमेंटला काम केलेलं आहे? माझ्या म्हणजे करिअरमध्ये आता